ठिकाणी मी पहिल्यांदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध करतो। शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन आपण खोटं बोललात, मराठाला आरक्षण देणार म्हणलात, ही शुद्ध फसवणूक। तुम्हाला मराठा म्हणण्याची आम्हाला लाज वाटते। 6 महिन्यापासून जरांगे पाटलाला गोल गोल बोलायचं, मुंबईपासून आंदोलन परत पाठवायचं आणि न मागितलेलं आरक्षण द्यायचं, ही फसवी भूमिका त्या मुख्यमंत्र्याची आहे। म्हणून पहिल्यांदा मुख्यमंत्र्याचा आम्ही निषेध करतो। आणि आज या ठिकाणी 10:30 वाजल्यापासून हे आंदोलन या ठिकाणी मराठ्यांचं चालू आहे। रीतसर लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाहीनं पद्धतीनं लढण्याचा अधिकार दिलेला आहे। तो अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। या ठिकाणी पोलीस प्रशासन 10:30 वाजता आलं, 11 वाजता आंदोलन चालू असताना माझी आणि त्यांची बोलणं झालं। ते म्हणाले की विद्यार्थी एस टीमध्ये आहेत। 11 वाजता विद्यार्थी एस टीत राहू शकतो का? परीक्षा 11 वाजता सुरू होते। एस पी सुद्धा कुणाचं ऐकून खोटं बोलतात त्याची कीव येते मला। खरं तर एस पीना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला, आम्हाला अभिमान आहे त्यांचा। परंतु कुणाही राजकारण्याचं ऐकून एस पीने सुद्धा असं दिशाभूल करू नये। या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी हे आंदोलन लोकशाहीच्या पद्धतीनं चालणार। माननीय मनोज जरांगे पाटील यांचा हा एकमेव नेता, आमचा पक्ष, आमचा नेता एकच, तो जरांगे पाटील जो आदेश देतील तो आदेश आम्हाला शिरसावंद आहे। त्यांच्या आदेशाशिवाय आम्ही काहीच पान हलवू शकत नाही। आणि मग त्या आदेशानुसार हे आंदोलन आज चालणार, पुढेही चालत राहणार। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही ओबीसी मधनं, तोपर्यंत हा लढा चालूच राहील।